ब्रेकनंतर आपलं स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. गडचिरोलीतील बंगाली समाजातील नागरिकांचा जमिनींचा प्रश्न मार्गी लावण्यात आलाय. पुनर्वसन कायद्याअंतर्गत या जमिनी मिळाल्या होत्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीतून निर्देश दिले. जिल्ह्यातील 21,824 एकर जमिनीचा प्रश्न आता सुटणार आहे. 40,000 बंगाली नागरिकांना याचा फायदा होणार आहे. बंगाली समाजाची 10,000 घरे नियमित करण्यासाठी तातडीने अधिकृत प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आले. महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला हे आदेश दिले. पुनर्वसन क्षेत्रातील 1200 एकर शेतजमीन तातडीने नियमित करण्याची प्रक्रिया सध्या राबवली जाते. बंगाली समाजाला त्यांच्या हक्काच्या जमिनीवर आता हक्काची मालकी मिळणार आहे. रेडी रेकनरच्या 25% दराप्रमाणे शेत जमिनीसाठी प्रति एकर 8,000 रुपये भरण्याची तयारी नागरिकांनी स्वतःहून दर्शवली आहे. मुंबईतली झाडं नेमकी पडली कशामुळे? प्रशासनाच्या उत्तरातच विरोधाभास आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांची वेगवेगळी उत्तर आलेत. आयुक्त अश्विनी भिडे पत्रकार परिषदेत सांगतायत, सिमेंट काँक्रिटीकरणाचा आणि झाड पडण्याचा संबंध नाही. विशेष महासभेत अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा सांगतायत, झाडाभोवतीच्या काँक्रिटीकरणानं झाडं पडले. मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात केवळ 6 दिवसात तब्बल 1100 झाडं पडलेत. कोणतंही चक्रीवादळ किंवा पूरस्थिती नसताना इतक्या मोठ्या संख्येने झाडं का पडली, असा सवाल पालिकेच्या महासभेत उपस्थित झाला. यावेळी झाडाभोवती टाकलेल्या काँक्रीटमुळे मुंबईत झाड उन्मळून पडली, या तथ्य असल्याचं पालिका प्रशासनाकडून मान्य करण्यात आलं. रोड इंजिनियर्सला तत्काळ झाडाभोवतीच काँक्रिटीकरण काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. कारण या संदर्भात रोड इंजिनियर्सला तत्काळ झाडाभोवतीचं जे काही काँक्रिटीकरण आहे ते काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. यावेळी आयुक्त अश्विनी भिडे यांनी महासभेत येऊन स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी आता सर्वपक्षीयांनी केली असताना सुद्धा अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी महासभेसमोरच झाडांविषयी स्पष्टीकरण दिले. प्रशासनाच्या उत्तरातच आता विरोधाभास जाणवतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.